श्रमदान सोसायटीतील एका घराचे प्लास्टर कोसळल्यानं 19 घरातील रहिवासी रस्त्यावर. ठाण्यातील कोपरी मिटबंध रोड परिसरातील श्रमदान सोसायटी बिल्डिंग नंबर 3 येथे रविवारी रात्री एका घराचा प्लास्टर कोसळल्याची घटना घडली. यानंतर ठाणे महानगरपालिका प्रशासनानं तातडीनं कारवाई करीत ही बिल्डिंग सील केली. तसेच पाणी, लाईट व गॅस लाईन खंडित करण्यात आली. त्यामुळे या सोसायटीतील रहिवाशांना अख्खी रात्र सोसायटीच्या आवारात बसून काढावी लागली. 2024-25 या ठाणे महापालिका अति धोकादायक यादीत श्रमदान सोसायटीचा उल्लेख नसल्याची बाब समोर आली आहे. तसेच C1 या कॅटेगरीत देखील या सोसायटीचा उल्लेख नसून जाणून बुजून हा प्लास्टर पाडण्यात आल्याचा आरोप देखील तेथील स्थानिक नागरिकांनी केला आहे. तसेच नव्यानं या इमारतीचं स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आलं असून ही इमारत धोकादायक नसून या इमारतीची त्वरित डागडुजी करण्यात यावी असं स्ट्रक्चरल ऑडिटर संतोष तटकर या अधिकाऱ्यांनी सांगितलंय व तेथील नागरिकांशी माध्यमांनी संवाद साधलाय. पाहुयात. ही बिल्डिंग धोकादायक अजिबात नाही आहे, कारण या बिल्डिंगला अजून ओशी जे दिले तिला 30 वर्ष झालेलीच नाही आहे आणि त्याप्रमाणे ती धोकादायक होऊ शकत नाही आणि आम्हाला कुठल्याही प्रकारची नोटीस दिलीच नाही अजूनपर्यंत महापालिकेने. काल जेव्हा ही घटना घडली तेव्हा ते अधिकारी आल्याच्या नंतर दुपारी ते सगळे चेक केल्याच्या नंतर आमच्या प्रत्येक मेंबरच्या घराला ते नोटीस चिटकवलेले आहेत आणि ज्यांच्या घरात ते घटना घडली त्यांना किरकोळ मार लागलेला होता, तरी पण त्यांनी ते इश्यू करून त्यांनी जास्त हे करून आम्हाला त्रास दिलेला आहे. त्यामुळे आम्ही सध्या इथून कुठेही जाणार नाही. आम्ही 30 वर्षे झाले इथे आयुष्य घालवलं आम्ही आणि आता आम्ही खाली करून जाऊ शकत नाही. आम्ही आजारी माणसं आहोत, ज्येष्ठ नागरिक आहोत. त्याला फोन केला, आदल्या दिवशी तिच्या तो घरी येऊन गेला, दुसऱ्या दिवशी त्याला फोन केला की तिचं सगळ्या म्हणजे प्लास्टर पडलंय. तो बोलतो मी गावी आहे, माझा वडील वार. एवढ्या माणसांवर बीतती, तुला नेमलंय कशासाठी? आम्ही तुझी नेमणूक कशासाठी केली आहे? आणि आमचं आता दिवाळीमध्ये आम्ही 50-50 हजार रुपये काढून आम्ही प्लास्टर करून घेणार होतो सोसायटीचं. प्रशासन आहे, कुठली तरी जी प्रशासक तुम्हाला जाणून बुजून त्रास देते, जाणून नेमकी बाई आहे तिचं नाव काय, ती का तुम्हाला त्रास देते? 10 रूम नंबर 10 पाठणकर नाव आहे तिचं. पाठणकर नाव आहे तिचं तेच चालू आहे. एवढ्या दिवसापासून तिचं तेच चालू आहे. त्या एका व्यक्तीचं नेमकं म्हणणं काय आहे? तिला ही बिल्डिंग रिडेव्हलपला द्यायची. ती पहिल्यापासून ती काल सगळे महानगरपालिकेचे लोक आले होते, त्यांना पण तीच बोलत होती की मला रिडेव्हलपला बिल्डिंग द्यायची. आपली बिल्डिंग कशी झाली आणि आपली बिल्डिंग कशी मागासवर्गीय बिल्डिंग आहे. सगळे लोक गरिबीतून वर आले. मी 2000 मध्ये इथे राहायला आले. म्हणजे बिल्डिंग तेव्हा काम चालू होतं बिल्डिंगचं. तेव्हा माझं मस्ताननगर तुटलं ना, ते मस्ताननगरचे रूम पण मला अजून भेटलेले नाहीये. मी 2000 मध्ये इथे राहायला आलेली. किती वर्ष झाले मला? आणि बिल्डिंग बोलतात 30 वर्ष 35 वर्ष. तेव्हा बिल्डिंगचं काम चालू होतं, तेव्हा लाईट नव्हती, पाणी नव्हतं, तेव्हापासून मी इथे राहते. थोड्या वेळापूर्वी ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी देखील इथे आलेले होते. ओंकार चव्हाण होते, भाजपचे सचिव, युवा सचिव, त्यांनी देखील भेट दिली आहे. त्यांनी नेमकी काय भूमिका मांडली? त्यांनी खूप मदत केली आम्हाला. त्यांनी खूप मदत, दादानी आणि त्यांनी खूप मदत केली आम्हाला. त्यांचे उपकार आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. बाकी कोण नाही आलं, बाकी सगळे फिरायला गेलेले, सगळे फिरायला गेलेले. कमनाने आले तिकडून त्यांनी हे केलं. दादानी आणि ओंकारने मदत केली आम्हाला. आज श्रमदानमध्ये जे घटना घडली आहे ती अत्यंत दुःखमय आहे, कारण त्यांच्यावरती हा जो संकट कोसळलाय त्याच्यामध्ये आमचे भरपूर रहिवासी, इकडे पत्रकार बंधू राहतात, आमचे सगळे रहिवासी राहतात. इकडे जी चूक आहे ती प्रशासकची आहे, कारण डीडीआरनी जो नेमलेला प्रशासक आहे त्याची कुठेतरी चूक दिसून येते. कारण जर त्याला माहिती आहे की इकडे अशी घटना होऊ शकते तर त्यांनी पहिले इकडे राहावं या सोसायटीमध्ये. पण तो गावाळा आहे, तो इकडे येऊन त्यांनी इकडे पहिला स्ट्रक्चर ऑडिट जो वर्षानुवर्ष करायचा असतो तो केला पाहिजे होता. इकडे लोकांना ती समज देण्यात यावी, ती कुठेतरी नाही दिली गेली. आणि इकडे मी बघतोय की तशी परिस्थिती नाहीये खराब, म्हणून आता त्वरित नगरसेवक भरत चव्हाण साहेबांनी इकडच्या सहाय्यक आयुक्तांशी सर्वांशी संवाद साधून इकडे स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्ट हा लवकरात लवकर देण्यात यावा, ज्याच्यामध्ये ह्यांचा तोडगा निघावा. आणि आम्ही इकडे जे काही सहकार्य लागतंय त्यांना, सोसायटीच्या सर्व सभासदांना, ते आम्ही देतोय. आणि हे आमचे खरं मध्ये तर सर्व रहिवासी जे आहेत ते आमच्या परिवारासारखे, म्हणून ह्यांना कुठेही पुढे दुखापत नाही आली पाहिजे, म्हणून लवकरात लवकर त्याच्यावरती डिसिजन घेऊन आम्ही त्यांना सहकार्य करू. आणि सर्व महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मी सूचित करू देतो की ह्यांनाच सर्वात जास्त सहकार्य झाला पाहिजे त्यांच्यामुळे. कारण हे जे रहिवासी आहेत त्यांनी त्यांचं ही जी आहे ती आयुष्याची पुंजी आहे. कुठेतरी त्यांना चुकीचा रस्ता दाखवून की कोणाच्या तरी प्रेशरमध्ये येऊन हा अजेंडा करून
कुठेतरी ह्याला बळी पडू नये. गेले रात्रीला 11 वाजल्यापासून सदर ऑडिट चालू आहे. आता टेस्टिंग चालू आहे. सदर जो भाग पडलाय तो प्लास्टर कव्हर पडलेला आहे. कॉन्क्रीट नंतर प्लास्टर केला जातो आणि एक कॉन्क्रीटला कव्हर असतं. स्टील सडल्यामुळे ते डायमेन्शन वाढतात प्लास्टरचं आणि कॉन्क्रीट असं हळूहळू डिलॅबरेट कंडिशनचं. आणि कसं आहे, हे डिलॅबरेट कंडिशनचं कॉन्क्रीट असं पडणारे खरं रहिवाशांनी किंवा प्रशासकांनी लोकांना सांगून ते पाडून घेतलं पाहिजे आणि वेळेवर ऑडिट करायला पाहिजे होते. मला असं कळलं की हे ह्याच्यावर आहे प्रशासकाचा. प्रत्येकाचे सर बरोबर बोलले, जबाबदारी आज त्यांच्या हातात की पावसाळा आलाय आता ऑडिट करणं जरुरी. तर आम्ही ऑडिट केलेलं आहे आणि जे फ्लॅट पडलेले आहेत त्याच्या खाली आम्ही मुंडे लावा सांगितलेले आहेत. जॅक मुंडे लावून सपोर्ट लावून जेणेकरून ते त्वरित रिपेअर करून घ्यावे. सदर बिल्डिंग राहून रिपेअर करण्यालायक आहे. त्याला सिटी बुक कॅटेगरी म्हणतात गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे. आणि सदर रहिवाशांनी आश्वासन दिलेलं की आम्ही करून घेणार आहोत आणि आम्ही त्यासाठी ते रिपेअर करण्यात त्यांना प्रॉपर गायडन्स रिपोर्टमध्ये देणार आहोत. आणि त्यांनी करावे, कारण लोक रिपोर्ट घेतल्यानंतर करत नाही. या ठिकाणी आता इन्सिडेंट झाला म्हणून ते करतात. बऱ्याच ठिकाणी अशा केसेस आहेत की ऑडिट रिपोर्ट केलं जातं पण त्याचं अप्लिकेशन केलं जात नाही. त्याच्या जे दाखवले जातात इंजिनियरनी त्रुटी वगैरे कव्हर कॉन्क्रीट वगैरे हे पाडून करा पाहिजे. मग ते न केल्यामुळे ऍक्सिडेंट होतं.